नमस्कार मित्रांनो, रुक्मिणीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पालक वडा. चला तर मग सुरू करूया. इथे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेली कोथिंबीर, उभा कट केलेला 1 कांदा, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, 2 चमचे तीळ, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे रवा अथवा तांदळाचे पीठ टाकले तरी चालते आणि 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताला तेल लावून याचा छोटासा गोळा घेऊन याला हाताने प्रेस करून याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण वडे बनवून घ्यायचे आहेत. पूर्ण वडे बनवून झालेले आहेत. अगोदरच गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आता वडे टाकायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. झाऱ्याने याला पलटून घ्यायचं आहे. आलटून पलटून सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित तळले गेले आहेत. याला आता काढून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि परत राहिलेले वडे तळून घ्यायचे आहेत. याला पण झाऱ्याच्या साहाय्याने आलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि याला व्यवस्थित सर्व बाजूनी तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित तळले आहेत तर याला पण काढून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित तेल नितळून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. झाले आपले वडे तयार. नेहमी आनंदी राहा, खात राहा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.